धुळे शहर महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असून अनेक वर्ष हे शहर विलासापासून वंचित होते. मात्र भाजपाची सत्ता आल्यानंतर धुळे शहरात विकासाचा वेग वाढला आहे. धुळे शहरातील रस्ते, पाणी, गटारी, आरोग्य, रोजगार अन उद्योग वाढीसाठी मी व्यक्तिशः लक्ष देणार आहे. धुळे शहराच्या विकासासाठी निधीची तरतूद कमी पडू देणार नाही, असा ठाम विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विविध राजकीय पक्षांकडून आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कॉर्नर सभा, जाहीर सभा अन प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीवर भर दिली जात आहे. धुळे महानगरपालिकेच्या 74 पैकी 4 जागा बिनविरोध झाल्या असून 60 जागांसाठी 500 पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपाच्या प्रचाराला वेग आला असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली आहे. पुढील काही दिवसात शिवसेना शिंदे सेनेच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, MIM, शिवसेना उबाठा या पक्षांकडून देखील उमेदवारांच्या प्रचारार्थ वरिष्ठ नेत्यांच्या सभा आयोजित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर अपक्ष उमेदवाराने देखील प्रचारावर भर दिला असून कॉर्नर सभा सुरू झाल्या आहेत. पक्षाचा प्रचार करण्यासाठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते यांनी जोर धरला असून आपला उमेदवार विजयी करण्याचे आवाहन धुळेकर जनतेला केले जात आहे. प्रचारासाठी 10 दिवसांचा कालावधी उमेदवारांना मिळाला असून प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. मागील भांडणाच्या वादातून इसमास लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. रवींद्र अशोक काकडे, राहणार राणीपुरा, होळी चौक, दोंडाच्या तालुका शिंदखेडा यांनी दोंडाईच्या पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तीत म्हटले आहे की दिनांक 4 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास राणीपुरा भिलाटी येथील किरण धनगर यांच्या दुकानाजवळ मला मागील भांडणाच्या वादातून शाना रमेश अळगाडे, राहणार सालदारवाडी, तालुका शिंदखेडा यांनी लाकडी दांडक्याने मारून दुखापत केली. या प्रकरणी दोंडाईच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. धुळे येथील सीताराम माळी चाळीतील तरुण बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. शुभम राजेश जाधव, 23, राहणार सीताराम माळी चाळ, रेल्वे स्टेशन, सुरतवाला बिल्डिंगजवळ, धुळे हा चायनीज खाण्यासाठी बाहेर जात आहे असे सांगून राहत्या घरातून बाहेर पडला. तो कुठेतरी निघून गेला आहे. त्याचा धुळे शहरात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला असता मिळून आला नाही. या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात सनी राजेश जाधव यांनी खबर दिल्याने हरविल्याची नोंद झाली आहे. तपास हवालदार मोरे हे करीत आहेत. विवाहितेने माहेरून 10 लाख रुपये न आणल्याने मारहाण करून छळ करणाऱ्या पतीसह 4 गुन्हा दाखल झाला आहे. उत्कर्षा विलास चव्हाण, राहणार द्वारा, एकनाथ नामदेव तन्वर, राहणार दहिवद, तालुका शिरपूर या विवाहितेने शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. साक्री तालुका मराठी पत्रकार समन्वय समितीच्या वतीने आद्य दर्पणकार पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. साक्री शहरातील पत्रकार समन्वय समितीच्या संपर्क कार्यालय येथे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती हर्षवर्धन दहिते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले. साक्री तालुक्यातील जुने काळगाव येथील धरणातील पाण्यात इसम मृतावस्थेत मिळून आल्यानं चांगलीच खळबळ माजली आहे. या संदर्भात साक्री पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली. या संदर्भात साक्री पोलीस ठाण्यात प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. शिंदखेडा तालुक्यातील देवी बळसाणे रस्त्यावरील टेकडीवर मुरुमाचे उत्खनन करताना मिळून आल्याने ट्रॅक्टर चालक, JCB चालकासह 3 गुन्हा दाखल झाला. ग्राम महसूल अधिकारी मनोज रमेश पाटील, राहणार सतारे, तालुका शिंदखेडा यांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. धुळे महापालिकेचे आयुक्त नितीन कापडनीस यांच्या संकल्पनेतून शहरात मतदान जनजागृतीसाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. धुळे शहरातील गुरुद्वारामध्ये गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा धीरज सिंग यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा 10 डिसेंबर रोजी मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही संशयितांची योग्य चौकशी होत नसल्याचा आरोप करत शीख बांधवांनी आज शहर पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले.
शिरपूर तालुक्यातील तन्हाड कसबी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातच गेल्या 35 वर्षांपासून ग्रामपंचायत कार्यालय सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नुकतीच शिरपूरचे गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांनी या परिसराला भेट दिल्याने हा प्रलंबित मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेने चांगलीच खळबळ माजली आहे. या संदर्भात नरडाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. दुचाकी अपघातात 2 जण जखमी झाले असून जखमींना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले. दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास साईबाबा मंदिराजवळ म्हसदी ता साक्री येथे मोटरसायकल क्रमांक MH04 FE 5503 वरील चालकाने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल सुसाट वेगाने चालवून मोटरसायकल क्रमांक MH18 AL 1862 ला पाठीमागावून धडक दिली. त्यात संदीप सुभाष भामरे राहणार म्हसदी तालुका साक्री, अशोक दादाजी भदाणे हे जखमी झाले. या प्रकरणी साक्री पोस्टेला फिर्याद दाखल झाली. व्हिडिओ आवडल्यास लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.